अध्यक्ष महोदय, सरकार येतात सरकार जातात, शेतकरी तोच, धरणं तेच, परंतु मंत्री महोदय साहेब माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, इतका मेटाकुटीला आलेला हा शेतकरी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, जमिनीचे काही मोबदले मिळाले नाही मिळाले तो भाग नंतरचा, त्याच्यामध्ये आता आदरणीय आमचे सहकारी विधानसभेचे सदस्य दिलीप बाबा बोललेत, पण आजच्या मितीला जे पाणी आपण नेहमी बसून त्याच्यावर आपण बैठका घेऊन नेहमी पाणी सोडण्याचं जे विवेचन आपण नेहमी करतो की पाणी जायला पाहिजे, होय महाराष्ट्राला पाणी मिळालं पाहिजे, पण ज्यांच्या जमिनीवर धरण उभं आहे त्यांच्यासाठी बुडीत बंदरांच्या बाबतीमध्ये तुम्ही एखादी पॉलिसी करणार आहात की नाही? कारण त्यांना पाणी, त्यांच्या जनावरांना चारा नाही, पाणी नाही, 5-5, 7-7 किलोमीटर बिगर चपलाच्या ह्या महिला तिथं वारंवार फिरतात आणि ह्या रोज टीव्हीला बातम्या चालू. आत्ताही तुम्ही कुठल्या चॅनल उभं करा, परिस्थिती बिकट आहे. तुम्ही अनुभवी मंत्री आहात, शेतकऱ्यांचे नेते आहात, माझी विनंती आहे एक चांगली पॉलिसी आणणार. त्यांना पाणी फार लागत नाही साहेब, त्यांचे कोटा आहे तेवढा त्यांच्या हक्काचे, त्याच्या जीवावर आपण सर्व लोक आता बागायतदार झालेले आहोत, करोडपती झालेलो आहोत, अब्जपती झालेलो आहोत, पण त्या लोकांची भ्रमंती थांबवा. हात जोडून माझी विनंती आहे तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने अध्यक्ष महोदय, त्यांच्या बुडीत बंदराच्या पॉलिसी तयार करा आणि सर्वांना त्यांचं हक्काचं पाणी रिझर्व करा, एवढी विनंती मी आपल्याला करतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य दिलीप मामा आहेत किंवा शरदराव आहेत, ही गोष्ट बरोबर आहे की बुडीत क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्या उर्वरित क्षेत्रासाठी पाणी मिळत नाही, पायपीट करावं लागते. आपण सूचना चांगली केलेली आहे. निश्चितपणे बुडीत क्षेत्राच्या मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मात्र विशेष करून आग्रहानं पाणी देण्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्याचा विचार करू, आवश्यक ते धोरण आणू, शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्या खाली उद्योगाला पाणी चाललं, सगळ्या शहरं वाढत आहेत, शहराला पाणी चाललं, पण ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांचा निश्चितपणे शासन विचार करेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.